सविनय जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 68वा महापरिनिर्वाण दिन आहे. देश स्वातंत्र्य करत असताना प्रत्येक नेत्यांची अपेक्षा होती की जनतेकडून काहीतरी अपेक्षा होती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असे जनतेकडून कुठलीच अपेक्षा नव्हती. फक्त त्यांनी स्वाभिमानाने आणि योग्य मार्गाने जगणे हीच अपेक्षा होती. तसे नेताजी सुभाषचंद्र बोस देश स्वातंत्र्य करण्यासाठी खून मागत होते. मुझे खून दो, मैं आपको आज़ादी दूंगा, असे ते म्हणत होते. आणि पंडित जवाहरलाल नेहरू सर्व भारतीय भविष्यातील भारताची ताकद स्वतःच्या हातामध्ये ठेवू पाहणारे नेहरू यांनी पण स्वतःचे हात बळकट करण्यासाठी ताकद द्या असे जनतेला म्हणत होते. आणि गुरु गोळवळकर गुरुजी हिंदूंना गुरुदक्षिणा देण्यासाठी सांगत होते आणि कम्युनिस्ट लोक भांडवलदारी लोकांकडून पैशांचे थैल्या मागत होते. असे प्रत्येक नेत्यांची अपेक्षा होती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा काहीच नव्हती. ते दीनदबळे लोकांसाठी काम करू पाहत होते. त्याच 6 डिसेंबर 1956ला आचार्य प्रके अत्रे यांनी जी श्रद्धांजली वाहिली ते भाषण मी आपणास वाचून दाखवतो. ते म्हणायचे, असे प्रेम व असा शोक आजपर्यंत कधी पाहिला नाही. 36 वर्षापूर्वी लोकमान्य टिळक मरण पावले तेव्हा साऱ्या भारताला दुःख झाले. लक्षावधी लोक त्यांच्या महायात्रेसाठी जमले, तेवढा जनसमुदाय तोपर्यंत जमलेला कोणी पाहिला नाही. लोकमान्य हे भारतीय जनतेच्या पूजेचे दैवत होऊन बसले होते, म्हणून लोकमान्य जेव्हा मरण पावले तेव्हा लोकांना अतिशय दुःख व्हावे यात काही आश्चर्य नव्हते. पण त्या दुःखाचे स्वरूप सामुदायिक होते, वैयक्तिक नव्हते. लोकमान्याचा मृत्यू ही राष्ट्रावर कोसळलेली आपत्ती आहे, ही त्यावेळची सर्वसामान्य भावना होती. म्हणून लोकांना त्यावेळी जे दुःख झाले त्यांचे स्वरूप वैचारिक होते, भावनात्मक नव्हते. लोकमान्यासाठी हजारो लोक ढळढळा रडतायत असे दृश्य काही आम्हाला त्यावेळी पाहावयास मिळाले नाही. महात्मा गांधीसारख्या जगदवंद विभूतीचा अमानुषी रीतीने खून झाला, ह्यांचे लोकांना सर्वात जास्त दुःख झाले. म्हणून ती बातमी कळताच अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागाव्यात ही गोष्ट साहजिकच होती. पण गांधीचा मृत्यू ही एक आत्ता घडून गेलेली अपरिहार्य घटना आहे, ही जाणीव सर्वांना होताच त्यांच्या दुःखाला उतार पडला. तथापि गांधीच्या मृत्यूमुळे हजारो लोक घाय मोकळून शोक करताहेत असा देखावा काही पाहावयास मिळाला नाही. पण आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लक्षावधी अनुयायांच्या त्याचवरी अमर्याद प्रेमाचे आणि त्यांच्या आकस्मिक मृत्यूने त्यांना झालेल्या अपरंपार शोकांचे जे हृदयद्रावक निदर्शन गेले 2 दिवस आम्हाला पाहावयास मिळाले, त्याला खरोखरच तुलना नाही. म्हणूनच आम्ही प्रारंभी म्हणालो की असे प्रेम आणि असा शोक आजपर्यंत आम्ही कधी पाहिला नाही. आंबेडकरांचा मृत्यू हा प्रत्येक अस्पृश्याला आपल्या जन्मदात्या पित्याच्या मृत्यूसारखा वाटतो. माझ्या अगदी जीवाभावाचे माणूस गेले, माझ्या कुटुंबाची हानी झाली, माझ्या आयुष्यातला मोलाचा ठेवा गेला असे त्यांना वाटते. अगदी अंतःकरणापासून वाटते. आंबेडकरांच्या मृत्यूची वार्ता ऐकून त्यांच्या कित्येक अनुयायींना दुःखा अतिरेकाने मूर्छा आली. कित्येक भिंतीवर डोके आदळून शोक करू लागले. सर्वसामान्य माणसाची अशी स्थिती होणे साहजिकच आहे. पण जगजीवन रामसारखे मध्यवर्ती सरकारचे मंत्री जेव्हा दिल्ली येथे बाबांच्या दर्शनाला गेले, तेव्हा त्यांना आपले दुःख अनावर होऊन ते ढळढळा रडू लागले. ते म्हणाले, बाबा, आज मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिपदावर मी जो आहे ती तुमची कृपा आहे बरे. आंबेडकरांचे शव जेव्हा विमानाने सांताक्रूजच्या विमानतळावर आले, तेव्हा तेथे जमलेल्या त्यांच्या असंख्य अनुयायांनी, बाबा, आम्हाला सोडून कसे गेलात हो, असा जो हंबरडा फोडला, त्याने पत्तरांची काळजी देखील दुभंग झाली असती. राजगृहात अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव देह ठेवला
असताना भोवतालच्या एक मैलाच्या परिसरात त्यांच्या भक्तांचा केवढा प्रचंड महासागर जमला होता. त्याची कल्पना तो डोळ्यांनी प्रत्यक्ष ज्यांनी पाहिला त्यांच्या खरी इतरांना कशी होईल. हिंदू कॉलनीत राहणारे स्पृश्य हिंदू रहिवासी तो अभूतपूर्व देखावा पाहून हतबद्ध झाले. डॉक्टर आंबेडकरांनी देवाप्रमाणे मानणारे लक्षावधी लोक या मुंबई शहरात आहेत याची आम्हाला आजपर्यंत कल्पना नव्हती, असे अनेकाच्या तोंडचे उद्गार आम्ही कानाने ऐकले. मॉस्कोमध्ये लेनिनच्या समाधीसमोर रोजच्या रोज जशा हजारो स्त्री पुरुषांच्या रांगा लागून राहत, त्यांच्यापेक्षा अनेक पटीने जास्त लांबी रुंदीच्या रांगा परवाच्या दिवशी आंबेडकरांच्या अंत्यदर्शनासाठी लागून राहिल्या होत्या. आणि स्मशानामध्ये अग्निसंस्काराच्या वेळी तर लोकांच्या शोकांचा महापूर अंतःकरणाचे बांध फोडून बाहेर पडला. आंबेडकरांच्या गुणांचे आणि कार्याचे आम्ही वर्णन जेव्हा करू लागलो, तेव्हा लोक टाहो फोडून एवढ्या मोठमोठ्याने रडू लागले की परमेश्वराला देखील त्यावेळी त्यांचे सांत्वन करता आले नसते. सारा स्मशानात आसवांचा अक्षरशः पाऊस पडला. एका माणसासाठी हजारो लोक अशा रीतीने अश्रू ढाळताना आणि शोक करताना आम्ही तरी कधी पाहिलं नाही, आणि कोणी पाहिले असतील असे आम्हाला वाटत नाही. लक्षावधी अनुयायांचे आंबेडकरांच्यावर एवढे विलक्षण प्रेम का आहे याचा स्पर्श हिंदू समाजातील लोक खरोखरच विचार करायला हवा. 5,000 वर्ष हिंदू समाजाने कोट्यावधी माणसांना मेलेल्या जनावरांपेक्षाही जास्त हीनतेने वागविले आहे. त्यांना आंबेडकरांनी पुन्हा जिवंत केले आणि परत माणसामध्ये आणले. 7 कोटी अस्पृश्यांना आंबेडकरांना जन्म दिला आणि त्यांचा उद्धार केला. आंबेडकर जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत अस्पृश्य समाजाला कोणाचे भय नव्हते, सरकारचे ना अस्पृश्य हिंदू जनतेचे. आंबेडकर म्हणजे सिंह होते. त्यांच्यासमोर उभे राहण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती, कोणाची ताकद नव्हती. आंबेडकरांनी एक डरकाळी फोडली की शत्रूंच्या छातीत धडकी भरत असे. त्यांचे विरोधक त्यांना चळचळा कापत असत. कोणी कितीही मोठा विद्वान असला किंवा मुत्सद्दी असला तरी त्यांची आंबेडकरांच्या बळी डाळ शिजत नसे. बुद्धिमत्ता, चारित्र्य आणि कर्तृत्व ह्यांच्यात ते हिमालय होते. अस्पृश्य समाजाला केवढा आधार होता त्यांचा. तो आधार आज ढासळला म्हणून घाय मोकलून ते रडत आहेत. 5,000 वर्षात असा महान नेता त्यांना लाभला नव्हता. पुन्हा असा नेता त्यांना कोणत्या जन्मी लाभणार, ह्या एका विचाराने त्यांची हृदये शतकाविदीर्ण होत आहेत. म्हणून विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे आपण सर्व बौद्ध उपासक आपण आचरण करू आणि त्यांच्या विचारांचे विश्वासघातकी आचरण आपल्याकडून घडू नये अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. जय संविधान.